मुलगा शिरडीस असता, तेच दिनी ते समयी जी वार्ता, घडली साईस वंदू जाता, श्रोता सावधानता परिसावी. मुलगा येऊन अति उल्हासता, आई समवेत चरण वंदिता, साई जे आईस वदले ते परिसता, पावला विस्मितता अत्यंत. काय करावे आई आज, गेलो मी वांद्र्यास जैसा रोज, नाही खावया प्यावया पेज, उपाशी मज यावे लागले. कैसा पहा ऋणानुबंध, कवाड होते जरी बंद, तरी मी प्रवेशलो स्वच्छंद, कोण प्रतिबंध मज करी. मालक नाही मिळाला घरी, आतडी माझी कळकळली भारी, तैसाची मी अन्नावीण माघारी, भर दुपारी परतलो. ऐसे हे बोल जेव्हा परिसिले, चिरंजीवांनी तात्काळ ताडिले, आपुले वडील बहुधा विसरले, दावाया चुकले नैवेद्य. मुलगा बाबांसी करी विनंती, मजला जाऊ द्या घराप्रती, बाबा तयास जाऊ न देती, तेथेच घेती ते पूजा. त्याच दिवशी शिर्डीहून धाडिले सविस्तर पत्र लिहून, वितळले वडिलांचे अंतःकरण, पत्र ते वाचून पाहता. इकडील पत्र तिकडे पावले, मुलालाही आश्चर्य वाटले, तयाच्याही नयनी दाटले, अश्रू लागले वहावया. पहा कैसा हा साईंचा खेळ, कैसे न प्रेम उचंबळेल, ऐसा कोण पाषाण असेल, जो न द्रवेल येणेनी. याच मुलाची प्रेमळ आई, शिरडीस असता एके समयी, करीत अनुग्रह बाबा साई, ती नवलाई परिसिजे. असता तेथे भोजनागारी, पात्रे वाढून झाली तयारी, पितुक्यात एक श्वानद्वारी, भुकेले दुपारी पातले. भाकर होती जी पात्रावर, श्वानास बाई जो घाली चतकुर, तो एक चिखलात माखला सुकर, तेथे चिक्षुधातुर पातला. वार्ता घडली स्वाभाविकपणी, नाही बाईच्या ध्यानी मनी, परी दुपारी आपण होऊनी, तीच साईंनी काढिली. दुपारी भोजन झाल्यानंतर, मशिदीत नित्यक्रमानुसार, बाई येऊनी बैसता दूर, साई सादर पुसती. आई त्वा आज मज जेवू घातले, तेणे हे आकंठ पोट भरले, होते हे प्राण व्याकुळ झाले, ते तृप्त केले गे तुवा. ऐसेच करीत जावे नित्य, हेच कामी येईल सत्य, मशिदीत बैसून मी असत्य, बोलेन हे त्रिसत्य घडेना.